हाय. आजचा ब्लॉग हा टोगो आणि इंजिनचा ब्लॉग आहे. स्पेशली आज त्यांचा लेटर बॉक्स क्लीन करायचा आहे, त्यामुळे हा ब्लॉग करते. टोगो इंजिनबद्दल मी फारसं बोलले नाही आहे कधी व्हिडिओमध्ये, तर म्हटलं या ब्लॉगच्या दरम्यान तुम्हाला सांगावं. टोगो आता 2020चा आहे, म्हणजे 17 जून 2020चा जन्म आहे त्याचा, आणि आता ह्या जूनला तो 6 वर्ष पूर्ण करेल. आणि इंजिन हा 26 ऑगस्ट नाही 8 ऑगस्टचा आहे. तो कधी त्याच्या 21चा असेल, तो 21-22चा असेल, 21चाच असेल मला वाटतं. तर 8 ऑगस्टचा आहे. अमेयला तो पुण्याला राहत होता तेव्हा एका त्याच्या बिल्डिंगच्या खाली गाड्यांमध्ये तो फिरत होता. एवढंसं पिल्लू होतं आणि त्याने 2-3 दिवस त्याच्या पाठी लागून शेवटी रात्री 3 वाजता त्याला रेस्क्यू केला आहे. आणि मग त्याने स्वतःकडे ठेवलं होतं, म्हणून त्याने त्याचं नाव इंजिन ठेवलं आहे, जे अतिशय चुकीचं आहे. पण मग आम्ही त्याला इंजू असं म्हणतो, जरा त्याला माणसाळल्यासारखं वाटत असेल, कारण इंजिन हे फारच वाह्यात नाव आहे आणि आम्ही ते ठेवलं होतं. तर असे आमचे टोगो आणि इंजिन आहेत. आता मुद्दा असा आहे की मी अर्थात त्याचे व्हिडिओज खूप केले होते की टोगो मेल कॅट आहे. आणि जेव्हा तो इंजिन इकडे आला 2-3 वर्षाचा असताना, तेव्हा ऑलरेडी टोगो इथे सेटल झाला होता, टोगोची टेरिटरी झाली होती. त्यामुळे आम्हाला स्वतःलाच खूप भीती वाटत होती की 2 मेल कॅट्स कसे एकत्र राहतील. त्यामुळे त्यांना इंट्रोड्यूस करण्याची एक प्रोसेस ऑलमोस्ट 9 महिने चालली होती आमची. मग एकमेकांना मध्येच इकडे एकमेकांच्या खोलींमध्ये घेऊन जायचं किंवा पिंजऱ्यात बंद करून समोरासमोर ठेवायचं की त्यांना कळेल की आपल्यासारखंच कोणीतरी या घरात राहतंय. असं बरंच. आणि मग एका पॉइंटला आमच्याकडली भीती आम्ही काढली आणि मग म्हटलं की काय व्हायचं ते होऊ दे, कारण आता शक्य नाही आहे. आता ह्याच्या पुढेही त्यांना सेपरेट ठेवणं, म्हणजे एक बेडरूम बंद करायची, एकाला बाहेर काढायचं, दुसरी बेडरूम बंद करायची, त्याला आत ठेवायचं, असा प्रकार सगळा चालला होता ऑलमोस्ट 9 महिने. पण फायनली आता गेल्या 2 वर्ष ते आता असेच एकमेकांबरोबर राहतात, खूप भांडतात. पण टोगो असा आहे की तो त्याला धमकावतो इंजिनला, त्याला मारत नाही. पण इंजिन वात्रट आहे खूप, कारण तो असा एकतर हायपर ॲक्टिव्ह चाइल्ड आहे आणि खूप वात्रट आहे. म्हणजे टोगो जर असं चालला असेल तर तो त्याला मागून फटका मारतो आणि पळून जातो. तर अशा सगळ्या त्याला गमती जमती करायच्या असतात इंजिनला. तो लहानपण आहे त्याच्यामुळे कदाचित तो अजून बालिश आहे. तर असं सगळं चाललेलं असतं. त्यामुळे 2 मेल कॅट्स एकत्र असताना ते छान गुण्यागोविंदाने राहतील असं स्वप्नच आहे माझं, आणि तसं काहीच होत नाही. पण ते एकमेकांना हार्म पण करत नाहीत किंवा त्रास देत नाहीत, त्या दृष्टीने माणसाळलेले असतात. तर तसं त्यांचं इक्वेशन आहे. म्हणजे माझं स्वप्न होतं की ते दोघं असे छान एकमेकांजवळ राहतील, झोपतील, बसतील. ते बसतात पण ते एकमेकांबरोबर त्यांनी ॲडजस्ट करून घेतलंय, त्यांची फ्रेंडशिप नाही आहे. तर असं मला वाटतं जे कोणी रेस्क्यू करत असतील नवीन कॅट्स त्यांच्या बाबतीत होत असेल, पण ते नॉर्मल आहे आणि त्यात तसे ते छान राहू शकतात. त्यामुळे तुमच्याकडे जर एक कॅट असेल तर तुम्ही दुसऱ्याला रेस्क्यू करू शकता, दुसऱ्याला आणखीन एक छान घर देऊ शकता. तर बघा विचार करून. तर आता आपल्याला त्यांचे लिटर बॉक्सेस क्लीन करायचे. तर हा व्हिडिओ मी अशासाठी करते की मी कशा पद्धतीने करते ते मी तुम्हाला सांगते, पण त्याच्याहूनही काही जर बेटर प्रोसेस असेल किंवा आणखीन काही वेगळ्या पद्धतीने करावं असं जर तुमचं म्हणणं असेल तर प्लीज मला सांगा, कारण आत्तापर्यंत मी तसेच त्याचे लिटर बॉक्सेस क्लीन करते. तर आता आपण बघूया, सुरुवात करूया. एकतर त्याला इतका वेळ लागतो, इतका त्याच्यात व्याप असतो, पण तरीसुद्धा ते 15 दिवसांनी करायला हवेत, म्हणून आपण करायचे. तर सुरुवात करूया. तर हा 1 लिटर बॉक्स आहे. आता ह्याच्यात जी वाळू असते दाखवते. आता ही जी वाळू आहे, हा शेवटचा टप्पा आहे. तर ही वाळू फुकटच जाणार आहे, म्हणजे दरवेळेला माझी किमान एवढी वाळू फुकट जाते. तर आता ती सगळी काढून घेऊया. आता ही सगळी वाळू टाकून देणार आहे मी.
आता गरम पाणी सोडणार आहे. गरम पाण्यात तो ट्रे व्यवस्थित धुणार आहे. ट्रे धुताना मी त्याला शॅम्पू टाकते त्याच्यात आणि छान गरम पाण्याने ते धुते. त्याचे चमचे आहेत स्कूप करायचे ते सुद्धा आणि सगळा ट्रे असा छान गरम पाण्याने शॅम्पू घालून धुते. आता तो धुवून घेऊया. आता तो ब्रशने घासून घेणार आहे. आता बराच वेळ गरम पाण्यात ठेवलेला आहे तो लिटर बॉक्स. आता व्यवस्थित धुवून घेते आणि मग पुसून त्याच्यात वाळू टाकते. हे असे चमचेसुद्धा व्यवस्थित त्याचे स्कूपर स्वच्छ झाले आहेत. असे छान स्वच्छ झाले आहेत. आता हे पण छान. हा आमचा टोगो. मी ही पेट पॅटर्नची सँड वापरते. ह्याला काही फ्रेग्रन्स पण नाही आहे आणि त्याचे छान लम्स होतात म्हणजे सू आणि शीचे पण. त्यामुळे ही मला म्हणजे ही वापरते मी. आता तो जो बॉक्स आहे तो व्यवस्थित सुकला आहे. तो जर ओलसर राहिला तर परत त्याला खाली ती वाळू चिकटते. त्याच्यामुळे तो पूर्ण सुकल्यानंतरच आपल्याला वाळू घालायचे. तर आता त्याच्यात घालते. साधारणतः 5 किलोचं एक पिशवी मला एका वेळेला लागते आणि मग मी ती रिफिल करत असते. तर आता वाळू घालून घेऊया. तर असा माझा 1 लिटर बॉक्स धुवून झाला आहे. आता बाकीचे आहेत ते पण धुवून घेते. आणि असा हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर मला काही टिप्स द्यायच्या असतील तर प्लीज द्या. तुम्ही तुमच्याकडे पेट्स असतील, त्यांचे लिटर बॉक्सेस असतील कॅट्सचे, तर ते कसे क्लीन करता तेही मला सांगा. आणि काही एखादी स्पेशल टिप द्यायची असेल तर तेही कळू द्या. आपण असं एकमेकांना काय काय सांगत राहूया आणि पुढे जात राहूया. तर हा अगदीच वेगळा विषय होता पण मला तो शेअर करावासा वाटला. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. असेच वेगवेगळे व्हिडिओज. आता मला काही काही वेळेला ब्लँक व्हायला होतं की कसे व्हिडिओज करू. कारण डे विथ मी मला असं वाटतं की खूप रेपिटेटिव्ह कॉन्टेंट होतो आहे आणि तसंच घडत म्हणजे घटना जरी वेगळ्या असल्या तरी त्याचा पॅटर्न तोच राहतो. त्यामुळे मी डे विथ मी हल्ली केला नाही आहे बरेच दिवसात. पण तुम्हाला जर काही सुचत असेल की कुठले वेगळे व्हिडिओज घेऊन मी तुमच्यापर्यंत
पोहोचावं. तर प्लीज मला सजेस्ट करा. आणि आज हा एक वेगळा प्रयत्न होता, तो कसा वाटला मला नक्की सांगा. तर भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.